जर मॅकडॉनल्डसारखे तुम्हाला फ्रेंच फ्राईज घरीच आणि ते पण झटपटमध्ये बनवायला आले तर मस्त वाटते ना हे ऐकायलाच. मग चला बनवूया. काय घेतले मी 3 आपले बटाटे घेतले, स्वच्छ धुवून घेतले, त्यांची साल काढून घेतली. आणि तुमच्याकडे ते शेपर असेल फ्रेंच फ्राईजचं तर ते घ्या, नाहीतर असं मस्त एक बटाटा 2 याच्यामध्ये कट करायचा आणि मोठे मोठे स्लाईस कट करून घ्यायचे त्याचे. ते सगळ्या स्लाईस कट करून घेतल्या, एका चाळणीमध्ये काढून घेतल्या, त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि एका साईडला एक गरम पाणी व्हायला ठेवलं. त्याच्यात थोडंसं ऑइल मी 2-3 थेंब ऑइलचे टाकलेत आणि थोडंसं सॉल्ट टाकलं आणि मस्त ते फ्रेंच फ्राईज आपण धुवून घेतलेले ना ते टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. ते बटाट्याच्या स्लाईस आहेत ना त्या 80% आपण शिजवायच्या. मग मी इथं बघा जो आपला फोक असतो ना त्याने चेक करते की बऱ्यापैकी तो फोक आतमध्ये गेलास बटाट्याच्या स्लाईसमध्ये की समजायचं की ते 80% कुक झाले चांगलं. मग ते काढून घेतलं. त्याच्यानंतर ते पाणी निथळू दिलं त्या ह्याच्यामधूनच जे स्ट्रेनर होता जायचं त्याने. आणि त्याच्यानंतर मी खाली एक टिश्यू अंथरलेला प्लेटमध्ये. मग त्याच्यावरती सगळे ते हे करून घेतले, ड्राय करून घेतले आणि वरून एका टिश्यूने सगळे स्लाईस ड्राय करून घेतल्या फ्रेंच फ्राईजच्या. ते ड्राय झाल्यानंतर मग कढईमध्ये तेल ओतलं आणि मस्तमध्ये असं थोडे थोडे फ्रेंच फ्राईज टाकून तळून घेतले. मी एकदा बऱ्यापैकी 80% तळून घेतले आणि त्याच्यानंतर काय केलं, सगळे फ्रेंच फ्राईज तळून झाले की शेवटच्या जो होता फ्रेंच फ्राईज त्याच्यामध्ये पहिले तळलेले सगळे टाकले. म्हणजे हे डबल फ्राय करायचं, खूप मस्त लागतात तुम्ही. आणि त्याच्यावरती तुम्ही कोणतेही मसाला किंवा सॉल्ट टाकून खाऊ शकता. एन्जॉय. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक्यू.